250 कोटींचे क्रिकेट बेटिंग प्रकरण आणि नागपूरच्या 9 पोलिसांचं निलंबन. नेमकं काय घडलं? नागपूर पोलीस दलात सध्या एकाच वेळी 9 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाने मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय चुका, तपासातील गंभीर निष्काळजीपणा आणि अंतर्गत वादाचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी ही कठोर कारवाई केली आहे. नागपूर सायबर पोलीस ठाण्यातील या गैरव्यवहाराची तक्रार आल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे तब्बल 250 कोटींच्या व्यवहाराशी जोडले गेले आहेत. या प्रकरणाची सुरुवात हिरेन भोजवानी यांच्या तक्रारीवरून झाली. एका सायबर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक पुण्यात गेले. तिथे 14 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता क्रिकेट सट्टेबाजीचं एक मोठं रॅकेट उघड झालं. एकांश नावाच्या बुकीने 40 पेक्षा जास्त बँक खात्यांच्या माध्यमातून तब्बल 250 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचं या तपासात निष्पन्न झालं होतं. एवढा मोठा अवाढव्य व्यवहार समोर आल्यानंतरही सायबर पोलिसांनी मुख्य आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडून दिला. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे तपासात भ्रष्टाचार झाल्याचा संशय बळावला. या प्रकरणाची चर्चा पोलीस वर्तुळात आणि सोशल मीडियावर सुरू होताच मुख्य आरोपीनं संधी साधून पळ काढला. मुख्य आरोपी फरार झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी देखील पसरली होती. या प्रकरणावरून काही पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आपापसात वाद आणि हाणामारी झाल्याच्या घटनाही समोर आल्या. अखेर या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी सखोल विभागीय चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी सायबर पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, योगेश घारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे आणि इतर 6 हवालदारांसह एकूण 9 जणांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का आणि निलंबित पोलिसांचा यात नेमका सहभाग किती याचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्ट कारभाराला चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.